मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। विशेष विमानानं राज ठाकरे हे मुंबईमधून दिल्लीला रवाना झाले होते आणि त्यानुसार आता राज ठाकरेंचं आगमन जे आहे ते राजधानी दिल्लीच्या या विशेष विमानतळावर झालेलं आहे। खरं तर ज्या ठिकाणी खासगी विमानं उतरतात त्या ठिकाणी हे विमान उतरलेलं आहे आणि अमित ठाकरे देखील राज ठाकरे यांच्या सोबत आहेत। आणि महत्त्वाचं हेच आहे की राज ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। आता या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या निवडणूक अगदी तोंडावर असतानाच पहिला टप्पा महाराष्ट्रामध्ये पार पडत असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजधानी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय अमित ठाकरे देखील आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ही बैठक आज रात्री होते की उद्या होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय ही थेट दृश्य राज ठाकरे यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो आता काही वेळातच या एअरपोर्टवरून बाहेर पडणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की भाजपच्या कोर कमिटीची एक बैठक राजधानी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात सुरू होती, ती बैठक अजूनही सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, JP नड्डा, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे चौघही नेते या बैठकीसाठी उपस्थित होते। त्यामुळे राज ठाकरे यांची जी आजची बैठक असणार आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावं लागेल की तिसरा एक मित्र पक्ष आता भाजपसोबत जाणार का याची आता चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये आहे। आणि तसे संकेत देखील भाजपच्या काही नेत्यांनी दिले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आमच्या विचारांशी मनसेचा विचार हा जुळतो असं देखील स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार आपण पाहतोय की राज ठाकरे हे राजधानी दिल्लीमध्ये अखेर दाखल झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचं सांगितलं जातंय। ही बैठक आज रात्री होते की उद्या सकाळी होते हे बघावं लागणार, कारण भाजपच्या कोर कमिटींची जी बैठक आहे, महाराष्ट्राची जी बैठक आहे ती अजूनही चालू आहे। त्यानंतर हरियाणाची बैठक होणार आहे आणि काही राज्यांच्या देखील बैठका ज्या आहेत त्या होणार आहेत। त्यामुळे आज रात्री ही बैठक होती की उद्या होती हे बघावं लागेल। आपल्याला माहिती आहे भाजपसोबत यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष सोबत गेलेले आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे हा पक्ष भाजपसोबत जाणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मनसे किती जागांची मागणी करणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण 48 पैकी 20 जागा ह्या जाहीर केलेल्या आहेत भाजपनं। उर्वरित 28 जागांमध्ये भाजप आणि त्यांचे दोन मित्रपक्ष असणार आहेत। त्यामुळे मनसे या पक्षाला किती नेमक्या जागा दिल्या जातात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र राज ठाकरे हे दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतोय। ज्यावेळेला ते मुंबईमधून निघाले होते त्याच वेळेला TV9च्या कॅमेरामध्ये राज ठाकरे हे कॅप्चर झाले होते आणि त्यानंतर आत्ताही आपण पाहतोय या दृश्यांमध्ये की राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही दाखल झाले आहेत। आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर राहणार असतील असं सांगितलं जातंय, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप कोर कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले होते। आणि आता आपण पाहतोय राज ठाकरेंच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो ताफा निघालेला आहे आणि त्या ताफ्याला आपण फॉलो करणारच आहोत। मात्र अमित ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अजूनही भाजपच्या कार्यालयामध्येच आहेत। ज्यावेळेला भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपेल त्याच वेळेला खरं तर अमित शाह यांची आणि राज ठाकरे यांची भेट जी आहे किंवा जी बैठक जी आहे ती होऊ शकते। आपण पाहतोय 2 नंबरची जी गाडी आपल्याला दिसते या गाडीमध्ये स्वतः राज ठाकरे बसलेले आहेत, त्याचबरोबर अमित ठाकरे देखील आहेत। पाठीमागच्या सीटवर राज ठाकरे हे बसलेले आहेत आपण पाहतोय आणि सोबत अमित ठाकरे देखील आहेत। आणि आता त्यांच्या गाड्यांचा हा ताफा नेमकं कुठं जातो हे बघणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। कुठली प्रतिक्रिया द्यायला त्यांनी खरं तर नकार दिलेला आहे राज ठाकरे यांनी, पण आपण पाहतोय त्यांच्या गाड्यांचा ताफा हा निघालेला आहे आणि आपण त्यांच्यासोबत जाणारच आहोत। अगदी, आणि ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला दिल्लीमध्ये राज ठाकरे दाखल झालेले आहेत, सोबत त्यांचा मुलगा सुद्धा आहे आणि त्यामुळेच महायुतीमध्ये आणखीन बळकटी येते का, येत्या काळामध्ये लोकसभेच्या जागांबाबतीत काय निर्णय होतो निघालेला आहे। नेमका राज ठाकरे कुठं जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आता ते हॉटेलमध्ये एखाद्या जाऊन मुक्काम त्यांचा होणार की डायरेक्ट ते अमित शाह यांच्या घरी जातात हे बघणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीनं ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बैठक म्हणावी लागेल, कारण तिसरा मित्रपक्ष हा राज ठाकरे यांचा भाजपसोबत जाणार आहे आणि तो भाजपला आता भाजपशी हात मिळवणी करणार आहे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये। आणि याचे मोठे परिणाम जे आहेत ते आगामी देखील राजकारणावर होणार आहेत, म्हणजेच महाराष्ट्राचं जे विधानसभा निवडणूक असेल त्यावेळेला देखील होणार आहे। यापूर्वी जर राज ठाकरेंच्या पक्षाचा इतिहास पाहिला तर ज्यावेळेला त्यांनी पक्ष काढला होता त्यानंतर घवघवीत असं यश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना मिळालं होतं। अनेक महापालिकांमध्ये त्यांची सत्ता आली होती, त्याचबरोबर विधानसभेमध्ये देखील
त्यांचे आमदार होते. पण त्यानंतर काही मधल्या काळामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावर लाव रे तो व्हिडिओ या टॅगलाईन खाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी टीका केली होती, ती टीका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी चर्चेची ठरलेली होती. ही पांढऱ्या रंगाची जी गाडी आपण समोर पाहतोय हरियाणापासूनची, याच गाडीमध्ये राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघंही बसलेले आहेत. आता महत्वाचं हेच आहे की चलो 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 छोड़ दो उसको इसको क्यों इसको क्यों जगह दे दी तुमने अब उसको आगे निकालो